इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. राधिकामुळे तुला एवढा त्रास करून घ्यायची मुळीच गरज नाहीये सुंदर. अरे तिच्या तोंडून चुकून हे निघून गेलं की हा तोच राकेश आहे त्याला श्रीधर आणि अंजनाने वाचवलं होतं. मी तुझ्यासमोर पदर पसरते. मी भीक मागते माझ्या मुलासाठी. हे बघ शारदा, मला असं वाटतंय की रोहित आणि साक्षीचं लग्न लांबणीवर नको पडायला. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे लग्न उरकून घेऊ. त्यामुळे बस याच सगळ्यांबद्दल बोलायचं होतं त्यांना माझ्याशी. म्हणजे आरोप करत होत्या त्या तुझ्यावर? हो पप्पा. आणि त्याच सोबत त्या हात जोडून मला सारखं असंच सांगत होत्या की प्लीज माझ्यापासून माझा मुलगा नको हिरावून घेऊस. माझा मुलगा परत दे. राकेशला शिक्षा नको देऊस तू. मला समजतच नाही की मी काय करू. एकीकडे माझे पप्पा आहे जे मला सांगतात की राकेश गुन्हेगार आहे, मग त्याला शिक्षा मिळायलाच हवी. शिवाय एकीकडे राकेशची मम्मी ज्या मला सांगतात की राकेशला सोडून दे, त्याला शिक्षा नको देऊस. रितिका, डोंट फॉरगेट, राकेशला वाचवणं तुझं ध्येय होतं. त्याला फक्त या कारणासाठी अटक केली गेलेली आहे की तो शिक्षा भोगताना पळालेला गुन्हेगार आहे. हो बहिणी. आणि तुला सुद्धा असंच वाटत होतं ना की राकेश निर्दोष आहे? हो सुनबाई. जर तुला जमलं तर वाचवण्याचाच प्रयत्न कर राकेशला. तो एका मातेला तिचा मुलगा परत मिळेल आणि तुझा पण सुद्धा पूर्ण होऊन जाईल. तसाही मानस सुद्धा राकेशला भेटून आलेला आहे. या रितिका, त्याच्या मनात जो गैरसमज होता, जो तिरस्कार होता, तो आता संपून गेला. आपल्याला त्याला वाचवलंच पाहिजे. अरे रितिका, अरे बेटा, काय झालं राधिका? कसला विचार करतेस तू? दीदी, ते मी जेव्हापासून राकेशबद्दल सांगितलं आहे तेव्हापासून प्रत्येकाला सारखी माझ्याकडून राकेशबद्दलच माहिती करून घ्यायची आहे. हो, मला माहित आहे. दीदी आणि रोहितने सुद्धा तुला खोदून खोदून विचारलं असेल ना? हो दीदी, पण मी सांगितलं की मला काहीच नाही माहिती. पण दीदी, मला हे समजत नाहीये की या सगळ्यांना राकेशबद्दल इत्थंभूत माहिती हवी आहे आणि तू मात्र मला गप्पा बसायला सांगतेस. अखेर असं काय झालंय दीदी? काय झालेलं आहे ते तुला आत्ता समजणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. तर मग बस, तुम्ही जे सांगितलंय ते लक्षात ठेव. अरे दीदी, या ना, बसा ना. काय चाललंय? राधिका, हो. तुला
आणखी काय काय माहितीये बाळा? जरा नीट आठवून सांग पण. राकेशच्या बाबतीत तुला काही आठवत असलं तरी खरं म्हणजे मलाही माहिती हवी होती की राकेश श्रीधरच्या घरी किती दिवस राहिला होता. तो किती दिवस राहिला माहित नाही, पण खूप दिवस राहिला होता तो. खूप दिवस होता? का पण? म्हणजे त्याला चालता बोलता येत नव्हतं का? लपून त्यांच्या घरी का राहिला एवढे दिवस मग तो? तसं बघायला गेलं तर शुद्धीवर आल्या आल्या घरच्या लोकांना किंवा रितिकाला कॉन्टॅक्ट करायला हवा होता ना. ते सगळं मला काही माहित नाही. बस 1-2 वेळा भेटले होते. आणि तसं सुद्धा मला काहीच देणं घेणं नव्हतं ना की मी त्यांना याबद्दल काही प्रश्न विचारीन. अच्छा ठीक आहे, तुम्ही दोघी बोलत बसा, मी निघते आता. ठीक आहे दीदी. शाब्बास राधिका. राकेश बद्दल बोलून तू जी चूक केली होतीस ती अशाच प्रकारे सांभाळली जाऊ शकेल. चला, चांगलंच झालं. आता कोणी काही जरी बोललं तरी तुला मध्ये नाही आणलं जाणार, पण त्या गोष्टीची चर्चा तर जरूर होईल. अरे 2-2 वेळा मी राधिकाला विचारलं, पण यापेक्षा जास्त तिला काहीच माहित नाहीये. तिला नाही माहित की राकेश कुठे आहे. मम्मा, राधिकेला राकेशबद्दल जास्त नसेल माहिती, पण तिने एवढं तर सांगितलंय ना की श्रीधर आणि अंजनानेच त्या राकेशचा जीव वाचवला होता. रोहित, हे काय बोलतोयस तू? हो पप्पा. खरं म्हणजे राकेशला वाचवणारे श्रीधर आणि त्यांची पत्नी अंजनाच होती. आणि त्यावेळी मी तुम्हाला हेच सांगायला आले होते, पण तुम्ही माझं बोलणं ऐकूनच घ्यायला तयार नाही. खरं म्हणजे अर्जुन बद्दल त्यांनी हेच सांगितलं होतं की तो त्यांचा दूरचा नातेवाईक आहे. शिवाय राधिकाही राकेश बद्दल बोलतेय. काहीच समजतच नाहीये. हो, तू बरोबरच बोलतेस. तू अर्जुन असूच शकत नाही, कारण ॲक्सिडेंट झाल्यावर अर्जुनचा चेहरा तर बदलला होता आणि पोलिसांनी राकेशला अटक केली. पप्पा, जर त्याने राकेशला वाचवलं होतं तर राकेश त्यांच्याकडे किती दिवस राहिला असेल? शिवाय श्रीधर आणि अंजना काकींनी आपल्याला राकेशबद्दल का नाही सांगितलं? त्यांना नसेल माहिती की राकेशचं आपल्याशी काही नातं आहे म्हणून. नाही, अंजना जेव्हा घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी राकेशचा फोटो पाहिला होता आणि मी राकेशबद्दल व्यवस्थित सांगितलं होतं. पण त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाहीत. याच्या मागे कुठलं ना कुठलं कारण असणार पप्पा. मला तर फक्त एकच कारण दिसतंय की त्यांना कळून चुकलं असेल की त्यांनी ज्या राकेशला वाचवलंय तो कायद्याने गुन्हेगार आहे आणि त्याला फाशीची शिक्षा कोणी दुसऱ्याने नाही तर मीच ठोठावली होती. घाबरून गेले असतील ते की त्यांनी एका गुन्हेगाराला आसरा दिला आणि याचमुळे त्यांनी राकेशबद्दल तुम्हा लोकांना काहीच सांगितलं नाही. तुम्ही बोलताय ते बरोबर असेलही कदाचित, पण तुम्ही एकदा तरी श्रीधरजींशी बोलून पाहायला पाहिजे. हो, त्यांच्याशी मी बोललं पाहिजेच. हो, पण त्यांचा नंबर माझ्याकडे नाहीये. मी शिवरामजींशी बोलतो, त्यांना सांगतो की माझं श्रीधर बरोबर बोलणं करून द्या म्हणून. अरे जज साहेब. शिवरामजी नमस्कार. नमस्कार शिवरामजी, एका महत्वाच्या कामाकरता मी तुम्हाला फोन केलाय. तुम्ही गावामध्येच आहात? हो हो, बोला ना. काय काय काम आहे? खरं म्हणजे मला श्रीधर सोबत बोलायचं होतं. तुम्ही माझं बोलणं करून द्याल त्यांच्याशी? हो, का नाही जज साहेब, मी आत्ताच जातो ना त्या श्रीधरच्या घरी. तिथूनच तुम्हाला फोन लावून देतो, मग बोला ना त्याच्याशी आरामात. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार.
मानस, तुला लॉकअप मध्ये जाऊन राकेशला भेटण्याची काय गरज होती? गरज होती रितिका, गरज होती. एखाद्या निर्दोष माणसाला मदत करणं चुकीचं तर नाहीये. नाही मानस, तू जे बोलतोयस आणि जे तुझ्या मनात आहे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला जाणून घ्यायचंय की तुझ्या मनात काय आहे. मला समजून घ्यायचंय. एकतर मानस, तू मला नाही समजू शकलायस किंवा मी तुला नाही समजू शकले अजून. मी तुला ओळखतो रितिका. तुला ओळखूनच मी हे पाऊल उचललेलं आहे. नाही मानस, नाही, तू मला ओळखलेलं नाहीस अजून. जर तू मला समजू शकला असतास तर तू माझ्याशी असा वागला नसतास. तुला माहितीये का, राकेशची इन्क्वायरी चालू आहे. काही सुद्धा होऊ शकतं. मला मान्य आहे की माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं ध्येय होतं राकेशला निर्दोष सोडवायचं. पण तू हे ध्येय हे असं शिरावर घेऊन का म्हणून का चाललायस तू? तुझ्या ध्येयावर पाऊल ठेवून चालणं चुकीचं आहे का रितिका? तुझं ध्येय अगदी बरोबर आहे. तू एका निर्दोष माणसाला वाचवण्याचा विचार करतेस. पण मानस, तुझी ही मदत कोणालाही पटणार नाही कधी. तू माझं बोलणं जरा ऐक. शिवाय तुझ्या या मदतीमुळे मला माझी खूप लाज वाटायला लागलीये. पश्चाताप होतोय मला. पश्चाताप होतोय की मी का पण केला होता. का म्हणून, का मी अशी शपथ घेतली होती की मी राकेशला निर्दोष सोडवेन. असं तू का बोलतेस रितिका? काय झालंय काय तुला? पश्चाताप करते माझ्या चुकांवर, माझ्या हट्टावर. मानस, मी जेव्हा अशी शपथ घेतली होती किंवा असा विचार केला होता की मी राकेशला निर्दोष सोडवेन, तेव्हा असा विचार केला नव्हता की याच शपथेमुळे मी माझ्या आयुष्यातला आनंद गमावून बसेन, बर्बाद करून टाकेन स्वतःला. मी विचार सुद्धा नाही करू शकत की या गोष्टीमुळे, अशा छोट्याशा गोष्टीमुळे मी तुझा विश्वास गमावून बसेन. काय करू मी? रितिका, असा कधीही विचार करू नकोस, समजलीस? खूपच दुःखद, खूपच शर्मेची गोष्ट आहे की जी राकेशची सगळ्यात मोठी शत्रू आहे तिच्या समोर तू नतमस्तक व्हायला गेली होतीस, हात पसरायला गेली होतीस आपल्या मुलाच्या आयुष्याची भीक मागण्यासाठी. हो, गेले होते मी तिला याची आठवण करून द्यायला गेले होते की तिने कधी काळी वचन दिलं होतं. ती नेहमी असं म्हणायची की राकेश निर्दोष आहे आणि ती त्याला निर्दोष सिद्ध करून दाखवेलच. मला बघायचं होतं की आजही तिला तिचं वचन लक्षात आहे की नाही. मग काय पाहिलंस तू तिकडे आणि काय बोलली ती तुझ्याशी की आता ती राकेशचा जीव वाचवणार आहे, जी स्वतःच या मागची मोठी गुन्हेगार आहे? पप्पा, मामाची एक गोष्ट मम्मीला पण आवडली आणि मला सुद्धा आवडली की शत्रूला शत्रुत्वासाठी उद्युक्त करणं कधीच चांगलं नसतं. आणि आज रितिकाच्या हातामध्ये पॉवर्स आहेत. ती आपल्या पॉवर्सचा वापर करून काही सुद्धा करू शकते. मला नाही भीती वाटत तिच्या ताकदीची, शिवाय तिच्या पॉवर्सची. अहो, घाबरण्याबद्दल नाही बोलत आहे पप्पा. फक्त एकच गोष्ट आहे की आपण कोणत्याही प्रकाराने राकेश दादाला वाचवावं. आणि मग त्यासाठी शत्रुत्व स्वीकारावं लागलं तरी सुद्धा ठीक आहे, आणि शत्रूला मित्र बनवावं लागलं तरी सुद्धा ठीक आहे. तुला काय म्हणायचं आहे नेमकं? मी सांगते तुम्हाला. मी रितिकाला यासाठी भेटायला गेले होते की तिच्यामध्ये जरा सुद्धा स्वाभिमान बाकी असेल तर जुन्या गोष्टींची आठवण करून दिल्यानंतर मग कमीत कमी ती राकेशला शिक्षा देण्याच्या बाबतीत पुढाकार तरी नाही घेणार. हो पप्पा. आणि मामानी हे सुद्धा सांगितलंय की
राकेश दादाला वाचवण्यासाठी आपल्याला ही नीती वापरावीच लागेल. आणि यासाठी दादाने सुद्धा असं सांगून टाकलेलं आहे की त्याने अजाणतेपणी रितिका आणि मानसला चुकीचं ठरवलं होतं. पण आता त्याचा गैरसमज दूर झालाय. रितिकाने राकेशच्या बाबतीत क्षमाशील व्हावं फक्त या कारणासाठी. जर तुम्ही सगळे असा विचार करत असाल तर हा तुमचा खूप 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 मोठा गैरसमज आहे. नाही, कारण की सगळ्यांच्या नजरेमध्ये आता स्वतःला पुन्हा एकदा चांगलं सिद्ध करण्यासाठी, स्वतःला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करण्यासाठी रितिका राकेशला वाचवण्याचा प्रयत्न करेल. आणि असं होऊच शकतं. पापा, आणि हे जे शत्रुत्व आहे ते तर आपल्या मनात कायमच राहील. पण काही दिवसांसाठी या शत्रुत्वाला विसरून पाहूया. कारण शत्रुत्वाने काही हाताला तर लागणार नाही. पण कदाचित आपण जर प्रेमाने वागलो तर आपण राकेश दादाला वाचवू शकतो. अरे तुम्ही आणि इथे? का? मी तुला भेटायला नाही येऊ शकत का? अरे पण तुमचं असं मला इथे भेटायला येणं कोणालाही संशय येऊ शकतो याचा. अरे कोणत्या संशयाबद्दल बोलतोयस तू भाच्या? जेलमध्ये राहिल्यावर मूर्खासारखं बोलायला लागलायस. समजलो. यावेळी तू स्वतःला बिपिन समजून बोलतोयस माझ्याशी. पण मी यावेळी माझ्या भाच्याला राकेशला भेटायला आलोय. अरे राकेश माझा भाचा आहे. तो आता अशा अवस्थेत आहे तर त्याला भेटायला, त्याला मदत करायला मी येऊ नाही शकत. ही माझी जबाबदारीच नाही, माझं कर्तव्य सुद्धा आहे. अरे तुम्ही तर अगदी बरोबर बोलतात मामाश्री. मी नेहमी बरोबरच बोलतो माझ्या भाच्या. सांगा ना कसं काय येणं केलं? बस तो खेळ जो आपण खूप आरामात सुरू करणार होतो ना, अनफॉर्च्युनेटली आपल्याला लवकर सुरू करावा लागला. बट नॉट टू वरी, पुढे तेच होईल जे आपल्याला वाटत होतं. दुनिया तेच बघेल जे आपण त्यांना दाखवू. पण हो, जेलमध्ये तुझ्या अटकेच्या बातमीमुळे तुला जास्त त्रास करून घ्यायची गरज नाहीये. पण एक गोष्ट आहे मामाश्री, मला आता हा खेळ खेळायला खूप मजा येते. या विचाराने मजा येत आहे की जी लोक एवढ्या लांबचा विचार करतात ना, त्या लोकांना आपण किती आरामात मूर्ख बनवतोय. तुम्हाला माहितीये, तो मानस मला भेटायला आला होता. खूप वाईट वाटल्याचं नाटक करत होता. हे माहिती करून घ्यायचा प्रयत्न करत होता की मी त्याच्यावर आणि रितिकावर आरोप का लावला. मग काय सांगितलंस तू त्याला? मामा तेच जे आपलं ठरलं होतं. खूप छान. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आम्ही त्या खेळाला, त्या आरोपाला तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे जिथे ते पोहोचणं अपेक्षित होतं. तिरस्काराचं ते बीज आपण सगळ्यांच्या मनात रुजवलेलं आहे. ते बीज आता त्यांच्या मनामध्ये रुजतंय आणि तू बघशीलच भाच्या, त्या बीजाचं खरं शेत आपणच कापणार आहोत. पण याची सुरुवात त्या रितिकाला करावी लागेल ना. म्हणूनच तर हा सगळा खेळ केला गेलाय. म्हणजे रितिका राकेशला चांगलं मानेल, त्याला चांगलं म्हणेल. अरे तेव्हाच तर ती राकेशला वाचवण्याचा प्रयत्न करेल. पण मामाश्री आता पुढे काय करायचंय? धीर धर जरा भाच्या, धीर धर. एक एक मोहरा योग्य ठिकाणी फिट केलेला आहे. सगळा खेळ प्लॅनिंग प्रमाणेच होतोय. बस तू एवढी काळजी घे की कोणतीही गोष्ट चुकली नाही पाहिजे. प्लॅन प्रमाणेच व्हायला पाहिजे. तुम्ही बोलताय तर अगदी बरोबर आहे. पण बस एका गोष्टीची काळजी घ्या तुम्ही, की कायद्याच्या कचाट्यात मी सापडलो नाही पाहिजे. बाचा, हा जो तुझा मामा आहे ना सुंदरलाल, ह्याला मास्टर माइंड म्हणतात सगळे. तेव्हा मला काय केलं पाहिजे हे तू समजावण्याची गरज नाही. तू काय केलं पाहिजेस हे समजून घे आणि तेच कर. ऐक,
आता या सगळ्या गोष्टी तर श्रीधरच सांगू शकतील की राकेश त्यांच्याकडे किती दिवस राहिला आणि त्यांच्याकडून निघाल्यावर तो कुठे गेला. पण माझ्या डोक्यात तर एक विचार सारखा सतावतोय की राकेशने स्वतःबद्दल कधीच काहीच नाही सांगितलं त्यांना. आणि जेव्हा श्रीधरजींची पत्नी इथे आली होती तेव्हा सुद्धा राकेशचा फोटो पाहून त्या काही सुद्धा नाही बोलल्या. त्या गप्पा का बसल्या? अर्जुनच्या बाबतीत त्या बोलल्या होत्या, त्याला इथे उपचारासाठी घेऊन सुद्धा आल्या होत्या आणि तेव्हा सुद्धा राकेशबद्दल ते काहीच बोलल्या नाहीत. तू बरोबर बोलतेस. श्रीधरशी बोलल्यावर खूप गोष्टींचा खुलासा होईल आपल्याला. कदाचित हे सुद्धा कळेल की राकेश या शहरात कधीपासून राहतोय. शिवरामजींनी अजून फोन कसा नाही केला? म्हणाले होते की लगेच फोन करतो. शिवरामजींचा फोन. हां शिवरामजी बोला. जज साहेब. हां शिवरामजी जरा श्रीधरशी बोलणं करून द्या प्लीज. जज साहेब तुमचं यावेळी बोलणं नाही होऊ शकणार त्यांच्याशी. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे